शरद पवारांच्या भेटीसाठी पार्थ पवार गोविंद बागेत आहेत। आपण मगाशीच पाहिलं, तासाभरापासून शरद पवार पार्थ पवारांमध्ये चर्चा सुरू आहे। शपथविधीची माहिती नसल्याचं शरद पवारांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे। पवारांसोबत चर्चेनंतर गोविंद बागेमधून पार्थ पवारांचा कुणाला फोन गेला हेही विचारलं जात आहे। संदीप राजगोळकरांकडे पुन्हा जाऊयात बारामतीला। संदीप, काय चाललंय भेटीबाबतीत, काय अपडेट्स येत आहेत? संदीप सध्याचे अपडेट्स। सर, आता पवार कुटुंबियांची जी बैठक होती ती बैठक संपलेली आहे। ज्या बैठकीमध्ये स्वतः पार्थ पवार देखील उपस्थित होते आणि आता कोणत्याही क्षणी पार्थ पवार हे गोविंद बागेमधून बाहेर पडू शकतात। दुसरं महत्त्वाचं, त्यांनी बैठकीमधून बाहेर आल्यानंतर त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधल्याची देखील माहिती मिळते। फोनवरून संवाद झालेला आहे। आता महत्त्वाचं हेच आहे की आता जरी शरद पवार यांची समजूत काढली आणि जर निघायचं झालं तर बाय रोड मुंबईत पोहोचणं आता तरी शक्य नाही, कारण 1 वाजून गेलेला आहे आपल्याला माहित आहे। तरी शक्य नाही, कारण 1 वाजून गेलेला आहे आपल्याला माहित आहे। 5:30ला शपथविधी होणार आहे, त्यामुळे कदाचित पॅचअप करण्याचा हा प्रयत्न आहे का की आणखी काही वेगळी चर्चा या बैठकीमध्ये झाली, हे खरं तर माध्यमांशी कोणी बोलल्यानंतरच समजू शकेल। मात्र कुटुंबियांची बैठक सुरू असताना पार्थ पवार हे दाखल झाले होते आणि आता कोणत्याही क्षणी ते गोविंद बागेमधून बाहेर पडून कदाचित ते मुंबईला रवाना होऊ शकतात। प्रसन्न सर, पण संदीप, साधारण या भेटीचा अर्थ काय मानायचा? कारण सगळे तीर्थ सोडून झाले होते। सुनेत्रा पवार तर आल्या मुंबईमध्ये, तटकरींची तर झाली भेटीगाठी, सगळा निर्णय तर विधिमंडळ पक्षाने घेतलेला आहे। नेत्या त्या असणार आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या होणार आहेत। मग आताची भेट नेमकी होती कशासाठी? नाही, याचं कारण मुख्य हेच आहे। पत्रकार परिषद ज्यावेळेला सकाळी झाली शरद पवार यांची, प्रसन्न सर, त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलं होतं की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, ही बाब मला माहीतच नाही। आणि हे त्यांनी जाहीरपणे ज्यावेळेला माध्यमांसमोर बोलले त्यानंतर अवघ्या तासाभरात थेट पार्थ पवार हे गोविंद बागेमध्ये दाखल झाले। यावरून त्यांनी एक संदेश दिला की हे सगळं मला पूर्णपणे डावलून तुम्ही केलेलं आहे, म्हणजे मला माहिती नसताना हे सगळे निर्णय घेतलेत। आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच नाही अजितदादांची, तर भाजपला देखील हे खरं तर तो थेट निरोप होता की मला डावलून किंवा आपल्याला न सांगता हे सगळे निर्णय झालेले आहेत, हा थेट मेसेज त्यांनी दिला। आणि त्यानंतर पार्थ पवार हे दाखल झाले, त्यामुळे या भेटीला महत्व आहे असं म्हणता येईल। प्रसन्न सर, संदीप, जिथे अजित पवारांच्या पक्षातून त्यांनी भाजपला जॉईन होणं, मग पहिला पहाटेचा शपथविधी असेल नाहीतर दुसरा शपथविधी असेल, याही बाबतीत शरद पवारांना जिथे कल्पना नव्हती, तो स्वतंत्र निर्णय होता, ते आता या अपेक्षांना आता काय अर्थ उरतो हा मध्ये सवालच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेट्स बद्दल।